नमस्कार मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये 1124 जागासाठी भरतीची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याच्या संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर मित्रांनो, या भरतीच्या माध्यमातून कॉन्स्टेबल पदाची भरती होणार आहे आणि पदसंख्या सुद्धा इथे 1124 ठेवण्यात आलेली आहे. आपल्याला माहीत असेल, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या CISFचा उद्देश असतो महत्त्वाच्या संस्थांचे संरक्षण करणे. जसे की एअरपोर्ट असेल किंवा तेल निर्माण करणाऱ्या कंपन्या असतील किंवा ज्या महत्त्वाच्या संस्था असतात त्यांचं संरक्षण करण्याचं काम हे करत असते. तर आता CISF भरतीच्या माध्यमातून कॉन्स्टेबल स्लॅश ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर या पदासाठी अर्ज मागवले जात आहेत. एकूण जागा जर आपण बघितलं तर त्या आहेत 1124 जागा इथं ठेवण्यात आलेल्या आहेत. आता इथं सविस्तर पदाची समरी खाली देण्यात आलेली आहे. जर पदाचे नाव व तपशील जर आपण पाहिला तर तो असा आहे की पद क्रमांक 1 आहे कॉन्स्टेबल ड्रायव्हर, 845 जागा आहेत आणि कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर या 279 अशा टोटल 1124 जागासाठी इथं अर्ज मागवले जात आहेत. आता मित्रांनो, आपण खालीच लागणारी यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ती पाहूया. पद क्रमांक 1 साठी बघा काय इथं पात्रता देण्यात आलेली आहे ती आहे 10वी उत्तीर्ण. त्याचबरोबर एक तर 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पर्सेंटेजची तर ॲट नाही. दुसरं आहे की अवजड वाहन चालक परवाना, जो की HMV किंवा TV हे 2 प्रकार असतात अवजड वाहन परवान्याचे किंवा लायसन्सचे. त्यातील आपल्याकडे एक असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर हलके वाहन चालक परवाना, फोर व्हीलर जर आपण नॉर्मल जे असतात त्याचा जर परवाना असेल तरी सुद्धा इथं ॲप्लिकेशन आपण करू शकणार आहात. तर पद क्रमांक 1 साठी सर्वात महत्त्वाचं 10वी उत्तीर्ण आणि HMV लायसन किंवा नॉर्मल जर लायसन असलं आपल्याला फोर व्हीलर तरी सुद्धा आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. पद क्रमांक 2 साठी बघा 10वी उत्तीर्ण, सेमच अवजड वाहन चालक परवाना आणि हलके वाहन चालक परवाना जर आपल्याला असेल तरी सुद्धा इथं आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. दोन्ही पदासाठी सेमच इथं कॅटेगरी किंवा शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेली आहे. आता इथं बघा, इथं प्रवर्गानुसार जागांचा तपशील सुद्धा देण्यात आलेला आहे. इथं प्रवर्गानुसार आपण जागाचा तपशील सुद्धा पाहू शकता आणि आपापल्या प्रवर्गानुसार आपल्याला इथं माहिती मिळेल की किती जागा कोणत्या कॅटेगरीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. ते एकदा आपण पाहून घ्यायचं आहे. आता यासाठी लागणारी शारीरिक पात्रता जर आपण विचार केला तर तो पुढील प्रमाणे इथं ठेवण्यात आलेला आहे. इथं जनरल SC आणि OBC करता उंची जी आहे ती 167 सेंटीमीटर आणि छाती 80 सेंटीमीटर प्लस फुगवून 5 कमी जास्त इथं देण्यात आलेली आहे. ST करता जर बघितलं 160 सेंटीमीटर उंची ठेवण्यात आलेली असून 76 प्लस फुगवून 5 सेंटीमीटर अशी इथं छाती ठेवण्यात आलेली आहे. ती एकदा आपण पाहून घ्यायची आहे. वयोमध्ये जर विचार केला 4 मार्च 2025 रोजी 21 ते 27 या वयोगटातील उमेदवार इथं ॲप्लिकेशन करू शकणार आहेत. सूट जर आपण इथं काय आहे SC-STंना 5 वर्षाची तर OBCंना 3 वर्षाची, म्हणजे आरक्षणाच्या नियमानुसार इथं 5 आणि 3 वर्षाची सूट SC-ST आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना मिळणार आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. आता ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करत असताना बघितलं आपण जनरल आणि OBC करता इथं ₹100 फी आहे. तर SC-ST एक्स सर्व्हिसमॅनसाठी कोणत्याही प्रकारची तर फी भरली जाणार नाही किंवा घेतली जाणार नाही. फक्त आपल्याला ऑनलाईन जायचं आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा, ऑनलाईन वेबसाईटला व्हिजिट करा, रजिस्ट्रेशन प्रक्रिया करा आणि अर्ज भरा. आता भरती प्रक्रिया बघा कशी आहे. तर यामध्ये प्रक्रियेमध्ये उंची तपासणी सर्वात प्रथम होणार. नंतर शारीरिक क्षमता चाचणी, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट ज्याला PET म्हणतो आपण. त्यामध्ये 800 मीटर धावणे 3 मिनिटे 15 सेकंदात एवढं धावणं झालं पाहिजे, म्हणजे रनिंग आपलं असलं पाहिजे. लांब उडी 11 फूट 3 संधी दिली जातात आपल्याला. उंच उडी 3 फूट 6 इंच 3 संध्या इथं सुद्धा दिली जातात. म्हणजे सर्वात प्रथम जर आपण बघितलं आपल्याला 800 मीटर धावणे, लांब उडी आणि उंच उडी या 3 फिजिकल इफिशियन्सी PET टेस्ट आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर आपलं ट्रेड टेस्ट होणार आहे, जसं की हलक्या वाहनाची चाचणी होणार आहे. ते ड्रायव्हिंग करून घेतलं आहे. नंतर अवजड वाहन असेल तर अवजड किंवा मोटार जी गाडी असते त्याची दुरुस्त करण्याचे मूलभूत ज्ञान आपल्याला आहे का नाही याची सुद्धा टेस्ट इथं घेतली जाणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. OMR किंवा CBT टेस्टवर होईल, कॉम्प्युटर होईल हे. तर त्यामध्ये बघा आपल्याला कसं आहे की जे परीक्षेचे विषय असणार ते असे असणार आहेत की सामान्य ज्ञान, प्राथमिक गणित, विश्लेषण योग्यता असणार आहे, निरीक्षण आणि विश्लेषण क्षमता असणार आहे. त्याचबरोबर हिंदी व इंग्रजीचे मूलभूत ज्ञान आपल्याला आहे का नाही असं असणार आहे. प्रत्येक विषयानुसार इथं प्रश्नशंका आणि गुणसुद्धा ठेवण्यात आले आहेत. वेळ असणार आहे 120, म्हणजे 2 तासाचा इथं असणार आहे. 100 मार्काचा इथं पेपर आपल्याला असणार आहे.
आता महत्त्वाच्या तारखा जर बघितल्या तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2025 आहे. परीक्षेची तारीख आपल्याला म्हणजे आपल्या SMS किंवा ईमेलच्या माध्यमातून नंतर कळवण्यात येईल याची आपण नोंद घ्यायचं आहे. आता महत्त्वाच्या लिंक जर बघितल्या आपण तर इथून आपण महत्त्वाच्या लिंक पाहू शकता. जाहिरात ओपन करा किंवा ऑनलाईन अर्ज 3 फेब्रुवारीपासून चालू होणार आहे ते एक पाहू शकता किंवा अधिकृत वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करून तुम्ही लागणारी अधिक माहिती घेऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये ह्या सर्व लिंक्स दिलेल्या आहेत. आपण डिस्क्रिप्शनमध्ये जावा आणि ह्यावर क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट त्या वेबसाईटला रिडायरेक्ट केले जाणार आहे. तर मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी जाहिरात संपूर्ण वाचायचे आणि अधिक माहितीसाठी CISFनं आपल्याला हा नंबर सुद्धा दिलेला आहे, जेणेकरून ह्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि कॉन्टॅक्ट केल्यामुळे आपल्याला इतर जी लागणारी माहिती आहे तिथून घेऊ शकणार आहात. CISFनं हा नंबर जारी केलेला आहे, जेणेकरून भरतीच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर शंका असतील तर आपण ह्या नंबरला कॉल करू शकणार आहात. तर मित्रांनो, बघितलं तर इथं 1000 पेक्षा जास्त जागा असून इथं आपल्याला कायमस्वरूपी सरकारी नोकरी जे की केंद्र सरकारच्या अंतर्गत असणार आहे ती मिळणार आहे. त्यामुळे आपण दिलेली शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर लवकरात लवकर अर्ज करा. मित्रांनो, अधिक माहितीसाठी आमच्या WhatsApp, Insta आणि Telegram ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून सरकारी नोकरीच्या संदर्भात नवनवीन नोटिफिकेशन आपल्याला नेहमी मिळत राहो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. काही प्रश्न शंका असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.